पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक, पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानी यांची मागणी. सांगलीच्या आष्ट्यात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा गोंधळ, मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप, जयंत पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे. पोलिसवाला मारते मागे कार्यक्रम ठेवून त्याला काय अधिकार? हा तू त्याला पहिले हाय का? तू खराब बोगस पकडणं पहिले. पोलिसांवरती बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, तर बोगस मतदाराला पळवून लावल्यानंतर सुद्धा गायकवाडांकडून मुलाची पाठराखण. मुंबईतील मतदार याद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर. यादीत दुबार नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं. मुंबईत तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा जास्त वेळेला. मतदारांचा बुडबुडा फुटला, आता आपापसातच बाचाबाची. महायुतीतील वादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बॅगवरून टोलेबाजी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवासस्थानी जाऊन घेतली संजय राऊतांची भेट. लोकांमध्ये जाऊ नका, आराम करा असा सल्ला दिल्याची माहिती. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलाय. 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये 1 लाखाची पैज. नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये कोण जिंकणार यावरून गावागावात लागल्या पैजा. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. कांदिवली इथल्या ठाकूर विलेजमधील इमारतीत आगडोंब. गोकुळ कॉन्कॉर्ड इमारतीत लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न, तर घाटकोपरच्या अमृतनगरमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती आग. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन उद्यापासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावरती चर्चा होण्याची शक्यता. आणि दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावरती 4 गडी राखून विजय. 358 धावा करूनही भारतावरती पराभवाची नामुष्की. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाची 1-1ने बरोबरी. सांगलीच्या आष्ट्यामध्ये सुरू असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे, तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं. प्रशासनानं जयंत पाटलांना समाधानकारक माहिती दिली, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं. सांगलीच्या आष्ट्यामध्ये मवियानं आंदोलन केलं होतं. स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत मवियाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप प्रतिनिधीनं कमळाचं बटन दाबल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली. नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणं ही निवडणूक आयोगाची मोठी चूक आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. यामध्ये सर्व दोष आयोगाचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. ईव्हीएम आणण्याच्या निर्णयाला उमेदवारांनी विरोध केला. दरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. मावळच्या वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल झाला. मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमची पूजा केल्यानं ही कारवाई करण्यात आली. सिल्लोड शहरामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पराड्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नसतानाही गुन्हा दाखल केल्याचा आरोप स्नेहल जगताप यांनी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काल महाडमध्ये राष्ट्रवादी आणि विकास गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे, तर महाडमधील स्नेहल जगताप यांच्या कॅप्टन निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप उमेदवार सूरज पांडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश निमजे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत निषेध नोंदवला. तर चंद्रपूर शहर बंदची हाक देत सर्वपक्षीय रॅलीही काढण्यात आली. स्ट्रॉंग रूम बाहेर ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्यानं सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ झाला.
उमेदवार आणि नागरिकांना माहिती मिळताच अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपूरमधील उर्दू शाळेमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रामध्ये घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी उस्मान तांबोळी, अर्शद तांबोळी, आमिर तांबोळी आणि जमीर तांबोळी यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप करण्यात आले. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दाते यांना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती केली जाईल. राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली. राऊतांची भेट घेऊन त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी गेले. मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. फडणवीसांनी यावेळी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त राऊत आणि फडणवीसांची भेट झाली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा जास्त वेळा नोंदवली गेली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्याचाच असेल. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन होणार आहे. रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे. निवडणुकीचे निकाल आणि काही निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांची भूमिका स्पष्ट झाली आहे. राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे, अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात. निवडणूक गोंधळावर राज्य सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून कारवाई करावी. तक्रारींची चौकशी करून भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक करण्याची हमी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजवण्याची शक्यता आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्यांना लढवू द्या, ही आमची तिन्ही नेत्यांची भूमिका होती, असं फडणवीस म्हणाले. तिन्ही पक्ष 75% परिषद आणि पालिका जिंकणार. पराभव झाल्यावर विरोधक षडयंत्र आहे असं म्हणतील, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1,800 जण इच्छुक आहेत. मागील 15 दिवसात भाजपकडून 1,800 पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. एका वॉर्डामध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं दिसतंय. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिला. माजी सभापती कल्पक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. महाडमधील राड्या प्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आरोप केले. यावरून विकास गोगावलेंनी दरेकरांना सवाल केला. रोह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं भाजप उमेदवाराला मारहाण केली होती. यावर दरेकर काय बोलणार, असा सवाल विकास गोगावलेंनी विचारला. कोणाला कोणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नाही, असं वक्तव्य आमदार गायकवाडांनी केलं. माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली आणि पोलिसांबाबत अपशब्द वापरले. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार, असं वक्तव्य आमदार गायकवाडांनी केलं. त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलं. कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. झाडं तोडावी असं आमचं मत नाही. जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार सुरू आहे, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनले, तसं फडणवीस म्हणाले. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवारांनीही एंट्री केली आहे.
सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. डोंबिवलीमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिला. आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख विकास देसले आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भीमा कोरेगाव आयोगासमोर हजर न राहिल्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढा असा अर्ज प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलानं भीमा कोरेगाव आयोगाकडे केला. कोरेगाव भीमा आयोगानं या अर्जावर अद्याप निर्णय दिलेला नाही. डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नाही असं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राज्य सरकारच्या अहवालाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अतिवृष्टीबाबत केंद्र सरकारला 27 तारखेलाच मदतीसंदर्भात प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला प्रस्ताव आलाच नाही अशी माहिती मंत्री चौहान यांनी दिली होती. राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेलाय आणि त्यानंतर केंद्राची टीम 2 वेळा आपल्याकडे येऊन गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आपला अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे. तसंच कृषी संदर्भात अहवाल गेलाय. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात टीम पुढच्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे असं ते म्हणाले. राज्य सरकारनं केंद्राकडे आधीच मदतीचा प्रस्ताव पाठवलाय अशी माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिली. केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात. एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा. पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलाय तर दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा सुद्धा तयार आहे. उद्या त्यावर दिल्लीतील बैठकीमध्ये चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावर पाठवली असा सवाल धानोरकरांनी विचारला. जबाबदार मंत्रीच खोटारडी विधानं करतायत. शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं धानोरकर म्हणाल्या. राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गोरेगावच्या विवेक विद्यालयामध्ये अचानक लागू केलेल्या नव्या ड्रेस कोडमुळे वाद झाला. बुरखा वर्गात घालण्यास बंदी घालण्यात आली. यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. बीडच्या आष्टीमध्ये एका महिलेनं आमरण उपोषण केलं. पळवून नेलेल्या मुलीला परत आणण्याची मागणी या महिलेनं केली आहे तर तातडीनं मुलीचा शोध घेण्याची मागणी या महिलेनं पोलिसांकडे केली.